अनु, हे काय झालं? अगं मी सांगितलं ना सगळं ठीक होईल. काय ठीक होईल? निशांत माझ्याशी नीट बोलत नाही. मी त्याला 1000 वेळा फोन केला, भेटायचा प्रयत्न केला, काही ऐकत नाही तो माझं. त्या दिवशी घरी पण जाऊन आले. त्याचा फोन आला होता, मी फोन घेतला, पण माझा आवाज ऐकून त्याने फोन पण कट केला. पण त्याचे बाबा म्हणाले सगळं ठीक होईल. असंच चालू ते काही दिवस. म्हणजे काही दिवस मी त्याच्याशी बोलणार नाही, मग नॉर्मलला येईल म्हणे. अगदी बरोबर आहे, सगळं काही नॉर्मलला येईल. आवाज बघू. अनु, खूप दिवस तुझी कविता नाही ऐकली आहे किंवा आहे ना, तुझा हा असा देवदास मूड झालाय ना, त्यावर मीच एक कविता करते. यडू या. अरे हे का, कोण आलं? कोणी आलं नाहीये, मी चाललोय. कुठे? घरी. हे काय तुमचं घर नाहीये कांडा? ज्या घरात माझ्या मनासारखं माझ्या मताप्रमाणे होणार नसेल ते घर माझं असेल कसं? असा काय चुकीचा वागलो मी? सांगतो, पण मी बोलेपर्यंत मध्ये तोबा उचकडायचा नाही, सांगून ठेवलं. चुप. पेपरात तुझ्या अटकेची बातमी वाचली आणि मिळेल त्या वाहनानं सरळ मुंबईत आलो. तू घराची चावी दिली म्हणून घरी आलो, तर माझ्या मागून माझी देखभाल करण्यासाठी ते सुनंदा आणि बंटी इथे आले. माझ्याही पेक्षा सरस आणि तिरकस बोलणाऱ्या त्या सुनंदानं मला जिंकलं. नो, फार गुणाची पोरगी आहे, फार गुणाची. आणि तू नालायक. तुला अटक झाली होती तेव्हा रात्रभर तळमळताना पाहिलंय मी तिला. आणि त्या दिवशी तू घरी आलास तेव्हा ती सुनंदा आपली बॅग बांधून इथून निघाली, तर तिला थांब असं म्हणाला नाहीस तू? तेव्हा का थोबाड बंद झालं तुझं? अरे काय काय केलं त्या पोरीनं माझ्यासाठी. स्वतःचा पोरगा करणं मी एवढं केलं माझ्यासाठी. तुला काय नाही वाटलं? म्हणजे प्राध्यापकी करता, पोरांना तिकडे शिकवता. आता तुम्हाला कोण शिकवणार मला सांगा? तुझ्या या असल्या नादान वागण्यानं काय वाटलं असेल ना पोरीला, ह्याचा विचार केलास तू? अजिबात थांबणार नाही, तुला सांगून ठेवतोय मी इथं. हा, एक क्षण सुद्धा नाही. ना तुम्ही जरा माझं ऐकून घ्या. काय ऐकू? काय ऐकू? आतापर्यंत ऐकलं तेवढं पुरं नाही का झालं? उगाच वेडेपणा करू नका तुम्ही. वेडा? मी वेडा? तुझा बाप वेडा? मी काय करावं असेल तुमच्यापेक्षा? काय केलंस तू आतापर्यंत, ह्याच्या पुढे करणार आहेस? उगाच काहीतरी कोड्यात बोलू नका तुम्ही. कोड्यात? ह्याच्यापेक्षा कोण सरळ बोलू शकेल का? मला सांगतोय कोड्यात बोलू नका म्हणून. अहो पण तुम्ही काय मी? तू काय आता स्वतःला राजकुमार समजतोस काय? आणि या वयात मला सांग, तुला कोण अप्सरा आणून देणार आहे? मोठा मोतीलाचा बाप निघालास ना तू. अहो तुम्ही माझं जरा ऐकून घ्या. पण मी काय अजिबात ऐकणार नाही, सांगून ठेवतोय. दैवत येतं आणि कर्म नेतं, अशातली गत करून ठेवलेस तू. काय गुणाची पोरगी आहे ती. पोरगी अशी दारात चालत आली आणि तू तुझी. आता मी तुला मेलो, तिकडे गावाकडे मेलो ना, तर शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलवीन पोचवायला, पण तुला अजिबात बोलावणार नाही. अण्णा गेला वर, अजिबात हाक मारायची नाही अण्णा म्हणून. मी चालू आहे बाजूला. रात्रभर झोप नाही मला जया. गौतमकडनं माफीपत्र घेतल्यानंतर त्यानं मला काय विचारावं? आता तुम्ही नव्यानं निवडणुका घेणार का? कधी घेणार? बोल. काय निर्लज्ज आहेत ही मुलं. जया, ह्या मुलांची कसं वागावं ना हेच मला कळत नाही. अरे यांच्यासाठी तर काय चाललं तुझं? तुझ्याशी बोलते मी. कसला विचार करतोयस? काय नाही. अण्णांची तब्येत बरी आहे ना?
त्यांना काय होत आहे, माझ्याशी भांडण्या इतपत त्यांची तब्येत बरी आहे. भांडले तुझ्याशी परत? का? त्याला हे कारण लागतंय का? झालं सुरू. मोठ्याने आवाज चढवला, घर डोक्यावर घेतलं. अगं दरवाजा बंद केला ना तर माणूस बाहेर जाऊ शकत नाही, पण आवाज बाहेर जातोच ना. आणि यांचा तर 100% जातो. हे बघ जया, माणसाचं वय वाढलं ना की वय बी काय नाही त्यांच्या बाबतीत, वय बी काय नाही. कालचा ना सगळा दिवसच विचित्र गेला, एकदम विचित्र. सकाळी दाणींकडे गेलो, त्याने चांगलं कौतुक केलं माझं. वाटेत मन्ना भेटला, त्याने माझ्याकडे पार्टी सुद्धा मागितली. मग नंतर सुनंदा भेटली, तिला सॉरी म्हणालो तर तिने वाभाडे काढले. बरं अशा जागी होतो की काय बोलताही आहे ना उलटून. घरी आलो तो या अण्णाने असे सणसणीत जोडे हाणलेत, अरे बाप. तर काय भडकले होते, सामान पॅक काय केलं, चाललो घरी म्हणाले. काय सांगतोस काय तू? ते काय वैताग सगळा. त्या लॉकअप मध्ये बरा होतो मी शांत. ए काहीतरी बडबडत बसू नकोस हा. लॉकअप मध्ये म्हणे बरा होतो. पण अण्णा असे अचानक कोकणात जायला का निघाले? सुनंदाशी जसा तू वागलास तसा माझ्याशी वागायला सुरुवात करण्याआधीच मी निघतो असं म्हणाले. कृतघ्न आहेस तू, कृतघ्न. अच्छा अच्छा, म्हणजे अण्णांच्या वादावादीपासून कुठेतरी दूर, म्हणून तू सकाळी सकाळी माझ्याकडे आलास. नाही नाही नाही, तसं काय नाही, अजिबात नाही. काल रात्री वेळ भांडण झालं, मग सकाळी मी उठलो, बघितलं इकडे तिकडे अण्णा गायब. म्हटलं वैतागून तुझ्याकडे आले असेल म्हणून इकडे आले. नाही पण अण्णांची धडक वृत्ती मला आवडली, कारण तू कुणालाच जुमानत नाहीस रे. अण्णांनी असंतोष व्यक्त केला ते बरंच झालं. बरं काय झालं? काय बरं झालं? हे बघ जया, सुनंदा तुझी अरेरावी सहन करते रे, पण त्यालाही काही मर्यादा आहेच ना. अरे आज तिच्याचमुळे काका पवार सारखा उत्तम वकील आपल्याला मिळाला. तू तुरुंगात होतास तेव्हा अण्णांचं तिने किती केलं. घराकडे दुर्लक्ष केलं नाही, कॉलेजकडे दुर्लक्ष केलं नाही, बंटीकडे दुर्लक्ष केलं नाही. त्यातून सुषमालाही तिने मदत केली. सतत तुझी चेष्टा मस्करी तिने सहन करत राहायचं का? विचार केलास या गोष्टीचा? अरे तुझ्याबद्दल तिला काहीतरी वाटत असेल म्हणूनच ती सगळं सहन करते ना. पण तू मात्र तिला सतत झिडकारतच असतोस. कसाही बोलतोस, कसाही वागतोस तिच्याबरोबर. पण जया, मला तर असं वाटतं की तिच्यासारखी हुशार बायको तुला मिळावी ना, म्हणूनच कदाचित आजपर्यंत तू बिन लग्नाचा राहिला असशील. पुरे निघतो मी. जया तू जरा जया. हा नू ताई, चिंगी नटते आणि आईला नटवते. हो आम्ही पोचतो 15 मिनिटात. तू तिथेच येतेस ना? नाही मावशीचं काही सांगता येत नाही. चल बाय. आई किती छान दिसतेस तू. थँक्यू. तुझी आज दृष्ट काढायला हवी. चल काहीतरीच काय. आणि हे बघ, मला माझं भाषण महत्वाचं आहे, दिसणं महत्वाचं नाहीये. आई असं काय करतेस ग? तू नेहमी भाषण चांगलं करतेस. हो का? आणि यावेळी छान दिसणार आहे आईचं भाषण. तुम्हाला दोघींना तर फटकावून काढे ना मी. मला जरा होमवर्क करू दे. गप्प बसा. तू जा, पंडितांना फोन करून विचार किती वाजता येणार आहेत ते. ए आकांक्षा दे, आपण आईचा मस्तपैकी फोटो काढूया का? हा चालेल, जा कॅमेरा आण. आकांक्षा नाही, आज तुझा फोटो काढायचा. गप्प बसा आता. मला कॉन्सन्ट्रेट करू दे. मला टेन्शन आलंय भाषणाचं. आणि आता अशी काय बघत राहिलीस माझ्याकडे? तू जा बघू, पळ. ये ये निशांत,
बस. बरेच दिवसांनी आलास. हो. कसा आहेस? बस ठीक आहे. बाबांची तब्येत बरी आहे? हो आता बरी आहे. अनुकडून असं कळलं होतं की तुमची तब्येत बरी नव्हती, आता बरी आहे. आता बरी आहे. बस काय घेणार? चहा कॉफी काय? नाही खरंच काही नको, तुम्ही बस त्रास करू नका घेऊ. अनुष्का आहे? नाहीये, ती बाहेर गेली आहे. म्हणजे तिच्या आईचं परिसंवादात भाषण आहे ना, तिकडे गेली आहे. अरे हो, मी पेपरमध्ये वाचलं होतं पण विसरलोच. ठीक आहे मग येतो मी. हां. अरे बस ना. अनु नसली म्हणून काय झालं? मी तिची आजी आहे ना, माझ्याशी गप्पा मार ना. ॲक्च्युली आजी, मी तुम्हाला आजी म्हटलं तर चालेल ना? हो चालेल. बोल. आजी ॲक्च्युली मी अनुची माफी मागायला आलो होतो. माफी? कशाबद्दल? हो खरं तर आमच्यात थोडंसं भांडण झालं होतं. म्हणजे तसं बघायला गेलं तर चूक तिचीही नव्हती आणि माझीही नव्हती, आणि बघायला गेलं तर दोघांचीही होती. मी अनुला भेटणं आणि तिच्याशी बोलणं सोडलं होतं, पण नंतर या सगळ्या गोष्टींचा मलाच खूप त्रास व्हायला लागला. अनुलाही खूप त्रास झाला असेल नाही? म्हटलं सगळं विसरावं आणि सरळ जाऊन माफी मागावी. आजी आय एम सॉरी, पण मला खरंच कळत नाहीये मी तुमच्याकडे सगळं का बोलतोय. पण आजी हो, तुमच्याशी बोलून मला खरंच खूप बरं वाटलंय. ठीक आहे. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. टेन्शन तर मुळीच घेऊ नकोस. अरे मैत्रीमध्ये अशी भांडणं रुसवे फुगवे चालायचंय. हां, एवढं काय मनावर घेतोयस तू? हे बघ, मी अनुला समजावून सांगेन, ती ऐकेल माझं. माझी गुणी नात आहे ती. आणि तू एक काम कर, तुला अनुला भेटायचं असेल ना तर परिसंवाद चालू आहे ना तिकडे तू जा, तुला भेटेल ती. अच्छा ठीक आहे, मी तिकडेच जाऊन भेटतो तिला. आजी थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. मला खरंच खूप बरं वाटलं. मी येऊ? हो ये. एक मिनिट. बेस्ट ऑफ लक. थँक्यू व्हेरी मच. अच्छा. नमस्कार. संजीवनी प्रस्तुत बंदा रुपया व्याख्यानमालेतर्फे आपणा सर्वांचं स्वागत. रसिक हो, आमच्या विनंतीला मान देऊन आपले CM साहेब आणि रतनभाई महाविद्यालयाच्या प्राचार्या सौभाग्यवती सुधाताई जोशी या इथं आज आमच्या विनंतीला मान देऊन आल्या, त्याबद्दल मी त्या दोघांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. रसिक हो, आजचा विषय आहे शिक्षण क्षेत्रातील वाढता हिंसाचार. आणि या विषयावरचे विचार ऐकायला तुमच्याप्रमाणे मी सुद्धा उत्सुक आहेच. तेव्हा मी आपला जास्त वेळ न घेता सुधाताईंना अशी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. सुधाताई जोशी. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदी संजीवनी प्रस्तुत बंदा रुपया व्याख्यानमालेमध्ये बोलण्याची मला संधी दिली, एवढा मान दिला, त्याबद्दल मी आभार मानते. भाषण झालं की तुम्ही प्रेक्षक टाळ्या वाजवता, वक्ताचं कौतुक करता. काही जण टिंगलीच्या स्वरात म्हणतात, यांना काय जातं उपदेश करायला. आणि मग तो वक्ता सुद्धा आपल्या भाषणामध्ये भावनेला हात घालणारी, चमकदार, हृदय पिळवटून काढणारी अशी वाक्य पेरतो. हार तुरे कौतुक सगळं स्वीकारतो आणि घरी जाताना एक जाडसर पाकिट आपल्याबरोबर घेऊन जातो आणि नवीन आमंत्रणाची वाट बघत बसतो.
बघितलं, तुम्ही सुद्धा माझ्या वाक्याला किती उत्स्फूर्तपणे दाद दिलीत. निव्वळ तोंडाची वाफ, बऱ्याचशा चर्चांमधून, परिसंवादांमधून हेच निष्पन्न होतं. कुणीही याचा गंभीरपणे विचारच करत नाही, तयारच नाही. आज आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे भ्रष्टाचार, गुन्हेगारी, वारसा हक्क असल्यासारखं देतो. आज तरुण पिढीकडून आपण अपेक्षा ठेवतो, पण त्यांच्या समोर आपण आदर्श कसला ठेवतो? एका फोनचा, एका चिठ्ठीचा, एका ट्रान्सफरचा? न शिकता पैसे कसे कमवता येतील याचा? न शिकता आपल्याला डिग्री कशी मिळवता येईल याचा? जीवाशी खेळणारे निव्वळ पैशाच्या जोरावर आज डॉक्टर होत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला चिड येत नाही, ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला लाजही वाटत नाही. आणि जर चुकून कोणी आवाज काढलाच तर आजच्या समाजाच्या दृष्टीने त्याला वेडा ठरवला जातो. वेळ पडली तर त्याचा आवाजही बंद केला जातो. ह्या शांततेचा मी काय अर्थ समजायचा? मला आपल्याला एकच प्रश्न विचारायचा आहे. आज आपण आपल्या मुलांवर काय संस्कार करतोय? आज आपण आपल्यामध्ये काही बदल घडवून आणणार आहोत का? चिठ्ठी चपाटी, फोन, धमक्या, सुपाऱ्या या सगळ्यावर मात करून याचा वापर न करता माझं काम मी करीन असं आपण कधी ठरवणार आहोत? मुळात ते ठरवणार आहोत का? नाही म्हणजे मला मान्य आहे की सगळं काही एका दिवसात घडणार नाहीये, कारण चांगले बदल घडायला खूप वेळ लागतो, खूप दिवस जावे लागतात. पण तरी सुद्धा कधीतरी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. तो कठोर निर्णय घ्यायची आपली मनाची तयारी आपण करायला हवी. माथा टेकवावा असे पायच आता आपल्या समाजात राहिलेले नाहीत. हे मुळमुळीत वाक्य तुम्ही विसरून जा, कारण ते पाय आपल्यालाच निर्माण करायचे. कुणीतरी अवतार घेईल ह्या भ्रमात तुम्ही राहू नका. त्याला देव बनवू नका. माणूस आहे त्याला माणूसच राहू द्या. नाही म्हणजे मी आपल्या सगळ्यांना उपदेश करते असं तुम्ही समजू नका, कारण मी तुमच्यातलीच एक आहे, तुमच्या बरोबर आहे. मला फक्त एवढंच म्हणायचंय की आता निर्णय तुम्ही घ्यायचाय, मार्ग तुम्ही ठरवायचाय, पण त्या मार्गावर पहिलं पाऊल माझं असेल. मी आयोजकांना सांगितलं होतं की मी आज बोलणार नाहीये, फक्त ऐकणार आहे, पण राहवलं नाही. मॅडम, मुख्यमंत्री म्हणून नव्हे पण एक जबाबदार नागरिक म्हणून मी तुमच्या बरोबर काम करायला तयार आहे. ह्यात राजकारण नाहीये. हा प्रत्येकाच्या घरातला प्रश्न आहे, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ही चर्चा, हा परिसंवाद फुकट जाणार नाही. या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी जाहीर करतो, पंडित साहेब, जोशी मॅडमला घेऊन पुढल्या आठवड्यात तुम्ही मला जरूर भेटायला या. आपण काहीतरी ठोस पावलं उचलू. एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जरूर या.